प्रेषितांची कृत्ये याचा 25वा अध्याय आणि 16वं वचन. देवाचं वचन सांगतं की मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल आणि सीला स्तुती आराधना करत असताना, ज्यावेळेस पाऊल आणि सीला हे बंदीखान्यात होते आणि पाऊल आणि सीला हे प्रार्थना करणारे व्यक्ती होते आणि ते प्रार्थना करून येत असताना देवाचं वचन सांगतं की त्यांना एक मुलगी आढळली आणि ती मुलगी ज्या आपल्या धण्याच्या घरी होती त्या धण्याच्या घरी तिच्या अंगात येत असायचं आणि ती लोक तिला दैवी प्रश्न विचारायचे आणि त्या सैतानाच्या साहाय्याने सैतानाच्याद्वारे ती सैतानाचे कामं करत होती. आणि ती पावलाला आढळली ती मुलगी आणि पावलाने तिला म्हटलं, येशू तिच्या अंगात अशुद्ध आत्मा होता, दुष्ट आत्मा होता आणि पाऊल तिला म्हटला की हिच्यातून निघ, आणि ते अशुद्ध आत्मा तिच्यामधून निघून गेला. मग तिच्यातून निघून गेल्याच्या नंतर तिला वाईट वाटलं आणि तिने पाऊल आणि सीला यांना बंदीखान्यात टाकलं. कारण ते काय करत होते, प्रार्थना करत होते. आणि बंदीखान्यात टाकल्याच्या नंतर ते काय त्या बंदीखान्यामध्ये असं म्हणजे काय असं गप बसले नाही. ते त्या बंदीखान्यामध्ये देवाची स्तुती व आराधना करत होते. देवाची गीतं गाऊन परमेश्वराचा धन्यवाद करत होते. आणि मग असं असताना पाऊल आणि सीला देवाचं स्तुती आराधना करत असताना देवाचं सामर्थ्य आलं आणि तिथं परमेश्वराचं वचन सांगतं की मोठा भूकंप झाला. त्या सामर्थ्याच्याद्वारे जे बंदीखान्याचे कुलप होते ते काय झाले, गळून पडले. आणि बंदीवान त्यांचं जे वचन सांगत होते ते काय करत होते, जे बंदीवान होते, जे कैदी होते ते ऐकत होते आणि त्यांची काय झाली, तिथं सुटका झाली. पण जो बंदीशाळेचा जो नायक होता, त्यांच्यावरती लक्ष ठेवणारा, तो बाजूला बसलेला होता. हालेलुया. आणि ज्यावेळेस ते कुलप गळून पडले त्यावेळेस पाऊल आणि सीला हे तिथं बसलेले होते आणि बंदीशाळेचा जो नायक होता, जो देखरेख करणारा होता, त्यांच्याकडे लक्ष ठेवणारा, त्याला काय झालं, भीती वाटली का हे कुलूप अचानक कसं काय उघडलं, हे पळून गेले का काय है ना, असं म्हणून तो काय झालं, त्याला भीती वाटली. आणि पाऊल आणि सीला हे परमेश्वराची स्तुती आराधना करत असताना तिथं देवाचा काय झाला, चमत्कार झाला. आणि चमत्कार झाल्यावर ते कुलप ते आपोआप उघडले गेले, दरवाजे आपोआप त्यांच्यासाठी उघडले गेले. पण जो त्यांच्यावर देखरेख करणारा होता त्याला भीती वाटली आणि त्याला वाटलं कोणी उघडलं हे सगळं, कसं काय असं झालं नाही का, कारण तिथं मोठमोठे कुलप लावलेले होते. हालेलुया. आपण कुठेही जरी असलो, आपण देवाची कुठेही सेवा केली, कुठेही देवाचा धन्यवाद आपण केला, तर परमेश्वर आपल्यासाठी काय करतो, दरवाजे उघडतो. देवाने त्यांची स्तुती आराधनाच्या द्वारे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तिथं आलं आणि देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे त्यांच्यासाठी दरवाजे उघडले गेले आणि बंदीवानाचे बंधनं तिथं तुटले. ज्यावेळेस ते देवाचं गौरव करत होते ते शांत काय बसलेले नाहीत. जरी त्यांच्यावर आरोप केलेला होता तरीही ते त्या ठिकाणी काय करत होते, देवाचा धन्यवाद करत होते, गीतं गात होते, परमेश्वराची आराधना करत होते, देवाची स्तुती करत होते. आणि मग हा जो होता बंदीशाळेचा नायक, तो काय गेला, धावत धावत गेला. त्यांना वाटलं आता पळून गेले का काय. मग पाऊल आणि सीला म्हटले, आम्ही बाबा पळून बिळून काही गेलो नाही आहेत, आम्ही इथंच आहोत. आणि मग तो बंदीशाळेचा नायक धावून धावत गेला. त्याने काय केलं, तिथं त्यांच्यासाठी मेणबत्त्या लावल्या. ते कुठं होते, अंधकारात होते. एक अंधकाराच्या स्थळी असं ते देवाचं गौरव करत होते त्या बंदीखान्यामध्ये. आणि मग याने जाऊन त्यांच्यासाठी मेणबत्ती घेऊन गेला, त्यांच्यासाठी त्याने प्रकाश तिथं केला.
आणि त्याला भीती वाटली. आणि मग त्या बंदीशाळेच्या नायकाने पाऊलाला आणि सिलाला प्रश्न विचारला का माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे. हालेलुया. आणि मग त्यांनी सांगितलं का तू प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझं व तुझ्या घराण्याचं काय होईल, तारण होईल. आणि मग त्या बंदीशाळेच्या नायकाला काय केलं, तो स्वतःचा घात करणार होता. त्याला भीती वाटत होती, कारण त्याला वाटलं का आता हे पळून जर गेले लोक तर त्याच्यावरती एक जबाबदारी होती. म्हणून अशा याने त्याला काय होती, भीती वाटत होती. तो सततच तो काहीतरी करणार होता. पण पाऊल आणि सिला म्हटले का आम्ही काही पळून बिळून गेलेलो नाही, आम्ही इथंच आहोत. आणि मग त्यांना प्रश्न विचारल्यावर पाऊल आणि सिलाने सांगितलं का तू काय कर, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं काय होईल, तारण होईल. आणि मग त्यांनी त्याच वेळेला येशूवर काय केला, विश्वास ठेवला. पण अशा अशा स्तुती आणि आराधनेच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर काय करत असतो, सुटका करत असतो. आणि देवाने पावलाची आणि शिलाची काय केली, सुटका केली. जर आपण कुठेही असलो तरी आपण देवाची स्तुती केली, देवाची आराधना केली, परमेश्वराचा धन्यवाद केला, तर परमेश्वर आपली काय करत असतो, सुटका करत असतो. तर देवाने त्यांची सुटका केली. पण त्यांचीच नाही तर जे बंदिवान आतमध्ये होते त्यांची पण देवाने काय केली, त्यांच्याबरोबर सुटका केली. बंदिवानाचे सर्व कुलप दरवाजे उघडले गेले. जर काही दरवाजे बंद असतील आपल्यासाठी, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, स्तुती करतो, आराधना करतो, तर देव आपल्यासाठी बंद दरवाजे उघडतो. देवाला कुठलीही गोष्ट अवघड नाही आहे. आणि मग बंदीशाळेच्या नायकाने पाऊलाला आणि सिलाला घरी घेऊन गेले. आणि घरी घेऊन गेल्यानंतर त्यांचं आनंदाने पाहुणचार केला. आणि पाऊलानी आणि सिलानी जो बंदी नायक होता, त्याच्या घरातले जे लोक होते त्यांना देवाचं वचन सांगितलं. आणि त्याच्या घरातल्या लोकांनी परमेश्वराचं काय केलं, वचन ऐकलं, देवावर त्यांनी विश्वास ठेवला. आणि त्या शाळेच्या नायकाचं तारण झालं आणि त्याच्याबरोबर त्याच्या घरातल्या लोकांचंही तारण झालं. ज्यावेळेस आपण देवाला हाक मारतो त्यावेळेस आपल्या हाकेला परमेश्वर काय करतो, उत्तर देतो. देव आपल्या समस्या काय असेल त्याच्यातून सोडवतो. देव आपली अशा रीतीने काय करतो, सुटका करतो. जर आपली सुटका होत नसेल तर आपण देवाला काय करावं, हाक मारावी, त्याची गीतं गावं, त्याचा धन्यवाद करावा. ते प्रार्थना करत करत येत असताना एक सैतानाची मुलीला त्याने सैतान काढलं. तिच्या शरीरातला दुष्ट आत्मा पळून गेला. म्हणून तिने त्यांना काय केलं होतं, जेलमध्ये टाकलं होतं. आणि सुटण्याचं कारण फक्त एक होतं का ते देवाची स्तुती आणि आराधना करत होते, देवाचा धन्यवाद करत होते. आणि परमेश्वराने त्यांच्यासाठी काय केलं, दरवाजे उघडले. देवाने जे मोठमोठे कुलप होते ते काय केले, गळून पडले. कितीही आपल्यावरती नाही का, आपल्या सुटका करण्याचं जर काही साधन नसेल नाही का, तर देवाला ज्यावेळेस आपण हाक मारतो, परमेश्वराला आपण आवाज देतो, तर देव काय करतो, आपल्या हाकेला कान देतो. परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. पावलाची आणि शिलाची देवाने काय ऐकली, प्रार्थना ऐकली. आणि ती प्रार्थना, ती स्तुती आराधनाच्याद्वारे आपण ज्यावेळेस देवाचं गौरव करतो, आपल्या मुखाने ओठाने देवाची स्तुती करतो, त्यावेळेस देव स्तुती आराधनेच्याद्वारे सामर्थ्य येऊन सर्व बंधनं तुटले गेले. बंदी शाळेच्या नायकाचे काय झाले, बंधन तुटले गेले, कायद्याचे बंधन तुटले गेले. आणि त्यांची त्यावेळेला तिथं काय झाली, सुटका झाली. त्यांनी कान देऊन ते काय सांगत होते, परमेश्वराचं वचन ते ऐकत होते. त्यांच्याबरोबर ते जे काही गीतं गात होते त्या गीताकडे त्यांनी लक्ष दिलं होतं. तिथं ते बसले आणि देवाने त्यांची सुटका केली. अशा रीतीने परमेश्वर आपली काय करतो, सुटका करतो.
परमेश्वर प्रत्येक वेळेला आपण जेव्हा धावा करतो तेव्हा आपला धावा ऐकून आपली सुटका करत असतो. कारण परमेश्वर कसं आहे, सुटका देणारा देवी, तो फक्त बघत असतो का माझी आराधना कोण करीन, मला हाक कोण मारीन, आहे ना. अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे, त्यावेळेस आपण देवाला हाक मारली पाहिजे, परमेश्वराचं गौरव केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वर म्हणतो संकट समयी मला तू काय कर, हाक मार, म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि देव देतो उत्तर, आहे ना. पण आपण त्याला हाक मारायला तयार आहोत का, आपण त्याच्याकडं हाक मारतो का, तर तो आपल्या हाकेला काय करतो, उत्तर देतो आणि आपली परमेश्वर सुटका करतो. तर सुटका पावलाची आणि शीलाची परमेश्वराने त्यांच्या स्तुती आणि आराधनेच्या द्वारे केली. त्यांचीच नाही तर कैद्याची पण सुटका झाली. आणि जो बंदीशाळेचा नायक होता त्याचीही परमेश्वराने सुटका केली. त्याच्या घराचं, त्याच्या परिवाराचं परमेश्वराने काय केलं, तारण केलं. तर तुम्ही हे वचन ऐकलं तर परमेश्वर तुमची काय करील, सुटका करेल. कारण त्यांच्याकडं चुकी नव्हती कोणत्या गोष्टीची, आहे ना. म्हणून देवाने त्यांची काय केली, सुटका केली. कारण परमेश्वर मार्ग, सत्य व जिवंत देव आहे. त्यावेळेस आपण त्याला हाक मारतो तेव्हा तो आपलं ऐकतो.